चला खोचिवडा संघाने आपली सलामीची जोडी त्वरित उतरवायचं आहे. तर चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक 2026 पर्व दुसरं या स्पर्धेकरता आम्हाला जे ट्रॉफीज दिसत आहेत, आपल्याला जे चषक दिसत आहेत ते आम्हाला कैलासवासी चारुदत्त हिराजी वैती यांच्या स्मरणार्थ देवानंद कोळी यांच्याकडून भेटलेले आहेत. चोकोबार फॅमिलीचे जे मेंबर आहेत देवानंद कोळी यांच्याकडून आम्हाला हे भेटलेले आहेत चषक. सामना 4 षटकांचा राहील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंच सज्ज आहेत. गोलंदाज संजय, फलंदाज संजय. यस, पंच दीपेश दिंडेकर यांचा स्टार्टचा इशारा होतोय. सलामीचे फलंदाज स्ट्राईकवर आहेत अमृत, नॉन स्ट्राईकवर आहेत निखिल आणि क्रमांक 1 चा गोलंदाज एकविरा संघाकडून नेहमीप्रमाणे विशाल कोळी. लेट्स प्ले. सुंदर असा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती, मात्र निमेश गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निमेश याचं 1-2 धावा काही रोखू शकल्या नाही. या 2 धावाने श्री गणेश होतोय प्रकाश इलेव्हन खोचिवडा संघाचा. मागच्या सामन्यातील हिरो विशाल कोळी. सुंदर असा पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा निमेश. आता मात्र कुठची चुकी करणार नाही. एका धावावर समाधान म्हणावं लागेल अमृत याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती. कित्येक वेळा हे दोन संघ आमने सामने खेळले असतील, कित्येक वेळा या दोन्ही संघांनी एकमेकांना धूळ चाडली असेल, कित्येक वेळी षटकार चौकार गडी बाद केले असतील. आज मात्र तुम्हाला या मैदानामध्ये खेळ दाखवायचा आहे. आज मात्र या मैदानामध्ये तुम्हाला हा खेळ करावा लागेल. मारण्याच्या प्रयत्नात मात्र बॅटच्या मागच्या बाजूला लागला होता निखिल यांचा. स्लोअर वन चेंडू काहीसा समजला नव्हता निखिल यांना, पण मात्र एका धावावर समाधान म्हणावं लागेल निखिल याला. धावसंख्या धावफलकावरती 4. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. पुन्हा एकदा सज्ज विशाल काहीसं रोखून ठेवलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. खोलवर टाकलेला चेंडू आणि मला वाटतं हा षटकार येतोय. ऑन द लाईन पडलेला हा चेंडू, सीमारेषा पार षटकार. सुंदर अशी फलंदाजी. अमृत इज ऑन अ फायर. धन्यवाद डीजे, ज्याने आपल्या नावाचा डंका वाजवलाय तो म्हणजे अमृत कोळी. ऑन अ फायर. सुंदर अशी फलंदाजी. पुन्हा एकदा विशाल यांच्यावर हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मात्र बॅटची कडा लागून पायावर आदळला होता चेंडू. एका धावावर समाधान मानावं लागेल अमृत याला. षटक चालू आहे पहिलं P1 चं षटक. चेंडू टाकून झाले 5. धावसंख्या झाली ती 11. जमेची बाजू म्हणजे सलामीची जोडी अजूनही मैदानात स्थिर आहे. निखिल कसा टोलवलेला मिगुडे याच्या दिशेने गणेश कोळी. चेंडू जवळ येतील तिथपर्यंत एका धाव समाधान मानावं लागेल. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खोचिवडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 12. याच्यानंतर होणारा सामना चॅम्पियन वसई विरुद्ध संतोष भुवन संघ. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस नाणेफेकीचा कॉल येईल या दोन्ही संघांदरम्यान. दोन्ही कर्णधारांनी
तिसरं षटक संपल्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्याला सर्व सामने फटाफट खेळवायचे आहेत. नवीन गोलंदाज क्रमांक 2 चा गोलंदाज कपिल पाटील. बॅटची कडा झेल असू शकतो आणि पुन्हा खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रुपेश मार्फत. मागच्या सामन्यामध्ये एक सुंदर झेल पकडला होता. आता मात्र कुठेतरी चुकी करत असताना झेल धनीला दान करत असताना रुपेश कोळी एका धावावर समाधान मानावं लागेल. निखिल याला या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा कपिल फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं. आखूड डब्याचा चेंडू आणि हलकीशी अपील केलेली आहे. मला वाटतं पायाला आदळला होता चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती बिनबाद 13. डायनामिक वसई विरुद्ध संतोष भुवन या दोन संघांदरम्यान पुढचा सामना होईल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल हा. पण चालू असलेला सामना एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध प्रकाश इलेव्हन कोचिवडा. स्विच हिटचा फटका सक्सेसफुल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न रुपेश कोळी. कुठेतरी गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रुपेश कोळी यांचं. 3 धावा धावून काढलेले आहेत. सुंदर असे रन इन द बिटवीन द विकेट म्हणावं लागेल या दोन फलंदाजांदरम्यान. धावसंख्या येऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. कपिल पाटील आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी करत असताना मात्र क्षेत्ररक्षकाची काहीशी साथ भेटत नाही कपिल पाटील यांना. पुन्हा एकदा सज्ज कपिल. आखूड डब्याचा चेंडू हलकासा कट केला होता. निखिल वैती ब्लाइंड स्ट्रोक खेळत असताना मात्र चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 16. बिनबाद 16 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात मात्र पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा काहीच संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. सुंदर असा कमबॅक म्हणावं लागेल कपिल पाटीलचा. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 12 धावसंख्या खर्च केल्या होत्या विशाल कोळी यांनी. तदनंतर मात्र स्वतःला सावरलेला आहे एकविरा संघाने. कपिल पाटील सारखा गोलंदाज आता मात्र काही रोखू शकले नाही निखिल यांना. बॅटला स्पर्श झाला की झाला टक्कन असा आवाज आला आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. सुजल तारे यांचे वडील देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या मुलाची कामगिरी पाहत असताना मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट असा झेल पकडला होता तो कुठेतरी तुम्ही मिस केलाय काका. सन्माननीय देवदास तारे यांचं आगमन झालेलं आहे. सुजल यांचे पिताश्री आणि क्रमांक 3 चा गोलंदाज वेगवान फास्ट अँड फ्युरियस निमेश सानने. समोर फलंदाज असतील अमृत वैती व निखिल वैती. दोन्ही फॉर्मात असलेले एक फलंदाज. धावसंख्या झाली ती 22. बिनबाद 22. आक्रमक अशी सुरुवात म्हणावी लागेल खोचिवडा संघाची. जमेची बाजू सलामीवीर दोन्ही अजूनही खेळपट्टीवर स्थिर. भरपूर सारे क्वेश्चन्स उभे राहिलेत एकविरा संघासमोर. सुंदर असा चेंडू. प्रचंड वेग आणि वेग आणि वेग. सुंदर असा चेंडू म्हणावं लागेल निमेश सान्ने याचा. चेंडू निर्धाव जातोय. काहीसा कानमंत्र देत असताना निखिल वैती मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला होता. कपिल पाटील वर हल्ला चढवला होता. 5 चेंडू कपिल यांनी चांगले टांगले होते मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार केला जातोय निखिल मार्फत. पुन्हा एकदा सज्ज निमेश स्वतःच्या संघाला सावरत असताना. आखूड डब्याचा चेंडू
उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. पंच दीपेश दिंडेकर यांचा वाईटचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. या एका अवंतर धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 23 या धावसंख्येवरती. प्रकाश इलेव्हन खोचिवडा प्रथम फलंदाजी करत असताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना प्रकाश इलेव्हन खोचिवडा विरुद्ध एकविरा नायगाव या दोन बलाढ्य समवेत हा सामना चालू आहे. हलका चढवलेला कव्हरच्या दिशेने चांगला फटका म्हणावा लागेल. मात्र एक धाव पूर्ण. विवेक कोळी कुठचीच चुकी करणार नाही. ॲक्युरेट थ्रो. 2 धावांवर समाधान मानावं लागेल अमृतियाला. या 2 धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 25 या धावसंख्येवरती. सुंदर अशी फलंदाजी या 2 फलंदाजांदरम्यान. निमेश यांच्या आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले. धावसंख्या खर्च केले 3. धावफलकावर धावा आहे त्या 25 विदाउट लॉस. पुन्हा एकदा निमेश सज्ज होतोय. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. आकुटप्याचा चेंडू. मला वाटतं डोक्याला आदळलेला आहे. कन्कशन. कृपया खेळाडूची काळजी घ्यायची आहे. चोकोबार फॅमिली पाणी घेऊन जायचं आहे. थोडा वेळ थांबा. मॅच थांबली तरी चालेल. त्याला जरा स्थिर होऊ दे. आंतरराष्ट्रीय रूल आलेला आहे आता. आंतरराष्ट्रीय नियम आलाय. जर हेल्मेटला चेंडू आदळला तर कन्कशन म्हणून ज्याला ओळखलं जातं. आपले जे फिजिओ आहेत ते येतात फलंदाजाला थोडे प्रश्न विचारतात. त्याची मनस्थिती पाहतात आणि नंतर खेळण्यासाठी तर तो योग्य आहे की नाही ठरवतात. तर चोकोबार संघ आयोजित चोकोबार चषक 2026 पर्व दुसरं. पहिल्या पर्वाचा जर विचार केला गेला तर चॅम्पियन ठरला होता वसई कोलीवाडा संघ. रनरअप राहिला होता एकविरा नायगाव संघ. तिसऱ्या क्रमांकाचं प्राइज पटकावलं होतं श्री मोटर्स बोरोली संघ. उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आलं होतं रोनियल याला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आलं होतं आयवन नाथो याला. आणि मालिकावीर ज्याने या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार खेचले होते. अष्टपैलू कामगिरी ज्याने केली होती तो एकविरा नायगाव संघाचा कर्णधार संजित कोळी. आणि हे पर्व दुसऱ्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये दिमाखात सुंदर अशी कामगिरी करत राधाकृष्ण मोरवा RK मोरवा या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर षटकारांचा पाऊस पडला होता. श्रेष इंदुलकर यांनी 6 चेंडू 6 षटकार खेचले होते. मात्र त्याला प्रत्युत्तर देत असताना टीम 94 एकविरा वसई संघाने बाजी मारली. आणि आजचा हा दुसरा दिवस. पुन्हा एकदा निमेश सज्ज होतोय. खोलवर टाकलेला चेंडू. मात्र विशाळ यांचं गचाल असे क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव आरामात पूर्ण करतायत. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला भेटतं. कालच्या दिवसात देखील 40+ क्रिकेट होतं. मात्र असं वाटत होतं जणू काही अंडर 19 चे खेळाडू खेळतायत. अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली होती. कालच्या दिवसामध्ये षटकारांचा पाऊस पडला होता. श्रेष इंदुलकर नावाचं वादळ आलं होतं या नायगाव नगरीमध्ये. वैयक्तिक 119 धावसंख्या पटकावल्या 2 सामन्यांमध्ये श्रेष इंदुलकर यांनी. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सुंदर असा फटका. गणेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावावर समाधान मानावं लागेल निखिल याला. धावसंख्या झाली ती धावपलकावरती 29. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. काहीसं रोखून ठेवलेला आहे निमेश सान्ने यांनी. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले आहेत. शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू असेल. सुंदर असा चेंडू. आकुर्ड्याचा चेंडू काहीसा समजला नाही. बॅटची कडा लागून शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने कपिल पाटील कुठचीच चुकी करणार नाही. पहिला आदरा बसतोय कोचिवडा संघाला. अमृत वैती बॅक टू द पॅव्हिलियन.
धन्यवाद डीजे. आणि पुन्हा एकदा क्रमांक 4चं षटक, शेवटचं षटक. पुन्हा एकदा स्वतःवर भरोसा दाखवला जातोय. संजित कोळी स्वतः कर्णधार. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक. फलंदाजा करता निखिल वैती सज्ज आहेत. नवीन आलेले फलंदाज, मागच्या सामन्यातील हिरो अभिजित. वैयक्तिक पारितोषिक पटकावणारा हा खेळाडू संजित कोळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुंदर असा चेंडू, हलकीशी अपील केली होती, मात्र मला वाटतं डाव्या एसटीच्या खूपच बाहेर होता. धावसंख्या 32. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. सुंदर अशी गोलंदाजी. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं, मात्र काहीच रोखून ठेवलेलं आहे. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले आहेत संजित कोळी यांनी. स्लोअरवर टाकलेला चेंडू मात्र डाव्या एसटीचा खूपच बाहेर. पंच रुपेश मिस्त्री यांचा वाईटचा इशारा. यस, रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर. येस, इट्स अ वाईट. आतापर्यंत 3 जेवढे पण जे पंच होते, पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये अचूक पाहायला भेटलेली आहे. चला, घाई करायची आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झाली ती 33. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या डावातील. आकुट्याचा चेंडू मात्र पेसने आला होता. खरोखरच सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गणेश कोळी याचं. जवळजवळ मला वाटतं त्या एरियामध्ये गणेश कोळी यांनी 3 ते 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. प्रथम गोलंदाजी करत असताना ह्या धावा महत्वाच्या असतात. जेवढ्या धावा तुम्ही वाचवू शकता तेवढ्या धावा वाचवायच्या आहेत, आणि तेच काम करत असताना गणेश कोळी. सुंदर अशी गोलंदाजी. संजित भन्नाट पेसने टाकत असताना. शेवटचे 2 चेंडू बाकी. संजित पुन्हा एकदा सज्ज होतोय निखिल साठी, अभिजित साठी. खोलवर टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू, मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. विकेट किपरला बीट करून शॉर्ट फाईन लेगचा खेळाडूला देखील बीट केलेला आहे, आणि चेंडू दन 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 चौकार. धन्यवाद डीजे. याच्यानंतर होणारा सामना डायनामिक वसई संघाचा कर्णधार आमच्या जवळ पोहोचलेला आहे. संतोष भुवन संघाचा कर्णधार. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संतोष भुवन संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा संजित. शेवटचा चेंडू आहे. पॅचची कडा. पुन्हा एकदा सतेज कोळी कुठचीच चुकी करणार नाही, आणि दुसरा द्रा बसतोय. षटक संपते 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38-39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे एकविरा नायगाव संघासमोर. या संतोष भवन संघाचा कर्णधार. धन्यवाद डीजे. याच्यानंतर होणारा सामना डायनामिक वसई विरुद्ध संतोष भुवन संघ. संतोष भुवन संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संतोष भुवन संघाचा कर्णधार काजूभाई.
यस, पाणी टाकायचं आहे. संतोष भुवन संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोचायचा, लवकर पोचायचा आहे. वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय. डायनामिक वसई संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत आलेले आहेत, विनंती करतोय. सन्माननीय देवदास तरे सरांना मी विनंती करतो नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचंय. याच्यानंतर होणारा सामना डायनामिक वसई विरुद्ध संतोष भुवन. या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल होतोय. डायनामिक संघ कॉल करेल. चोकोबार असा कॉल केलेला होता, मात्र गोल्डन किंग आलेला आहे. निर्णय सांगायचा आहे. ठीक आहे, निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवायचा आहे. तर संतोष भुवन संघाने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेतलेला आहे. त्याच्यानंतर होणारा सामना संतोष भुवन विरुद्ध डायनामिक वसई संघ. दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या डावासाठी मी विनंती करतोय निशांत पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद मनीष जिवैती सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा 38 बनल्या, 29 धावांचं टार्गेट. पंच दीपेश दिंडेकर सर अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विवेक कोहली. पहिलाच बॉल हॅमर्ड केलाय ऑन द राईट, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार फलंदाज विवेक कोहलीच्या बॅट मधून. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला गेले, हॅमर्ड केला आणि ऑन द राईट स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज विवेकच्या बॅट मधून. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. 39 धावांचं टार्गेट आहे. चांगली सुरुवात विवेक कोहली या सामन्यामध्ये सलामीला आलाय. निमेश चांदणे या फलंदाजाला कुठेतरी मागे ठेवलाय आणि विवेक कोहली या फलंदाजावरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑन ला फिल्डर आहे, मिस्टेक झालेली नाहीये. जेल टिपलाय, महत्वाची विकेट. विवेक कोहली देखील बाद होतोय. पहिला धक्का. थँक्यू. खरंतर टायमिंग व्यवस्थित झालेलं नाही. या मिड ऑनला त्या ठिकाणी फिल्डर होते. जबरदस्त झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर षटकार, दुहेरी धाव आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज विवेक इथे बाद झालाय. महत्वाची विकेट, मोठी विकेट. एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज विवेक कोहली मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज निमेश चांदणे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कमबॅक गोलंदाजांनी केलंय अमृतने. अमृत कोहलीला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत त्याने या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील आणि खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली झालेली आहे एकविरा स्पोर्ट नायगाव संघासाठी. कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा बनल्यात. नवीन फलंदाज निमेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली होती हॅलो उमेदवार संघाची आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या.
ओके खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा फटका देखील फसलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, मिस्टेक होणार नाही. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाला बसतोय. फलंदाज बाद. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात. गोलंदाज अमृत कोळीने जबरदस्त कमबॅक केला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा आणि तदनंतर सलगचे 2 धक्के दिलेत. विवेक कोळी आणि तदनंतर निमेश चांदणे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि लॉंगॉनला चांगला झेल प्राप्त केलाय. फलंदाज बाद झाला. इथून जर पाहिलं तर भागीदारी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला. पहिल्या मॅच मध्ये देखील फलंदाजी करत असताना फलंदाजांनी चांगली साथ दिली नव्हती आणि याही मॅच मध्ये अगदी तसंच झालंय. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि तो विशाल कोळी मैदानावरती दाखल झालाय. चांगली कामगिरी करावी लागेल कारण 39 धावांचं टार्गेट आहे 4 षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. व यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, 8व्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. अमृत कोळीच्या माध्यमातून जबरदस्त क्वालिटी दर्जाची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. याही वेळ चेंडूला जर पाहिलं तर मोठा फटका खेळलाय परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्याने बीट करून बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार फलंदाज विशाल कोळीच्या बॅट मधून. थँक्यू. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. 39 धावांचा पाठलाग करत असताना एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. चांगली सुरुवात केलेली आहे. विशाल कोळीच्या बॅटमधून चौकार आलाय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. परंतु एका बाजूला सतीश मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तो फलंदाज देखील मैदानावरती पाहायला मिळतोय आणि इथून इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सामना संपलेला नाही आहे. पद्मावती 11 वुमेनमान संघ देखील एक चांगल्या धाटणीचा संघ आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये तो पराभूत झाला परंतु या सामन्यामध्ये खोचिवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश 11 खोचिवडे संघ जबरदस्त कामगिरी या संघाने पहिल्या मॅच मध्ये केली. मागील मॅच मध्ये उमेदवार संघाचा पराभव केला एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने आणि इथून जर पाहिलं हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. दुसऱ्या फेरीतीला सामना आहे. 39 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंत धावफलकावरती 12 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं परेश आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. कावकाने फेजला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगलीच. एकच धाव मिळेल फलंदाज सतीशला. सतीशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं चॉकोबार ग्रुपची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण क्रीडांगण अगदी प्रेक्षकांनी भरलेला आहे आणि या स्पर्धेवरती नितांत प्रेम करणारे क्रीडा रसिक सातत्याने या स्पर्धेमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस फ्लिक केलाय मोठा फटका फलंदाज विशालच्या बॅट मधून परंतु हा फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहेत, मिस्टेक होणार नाही आणि ते आणखीन एक महत्वाचा धक्का. विशाल कोळी बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याला चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने डिग आउट केला, फ्लिक केला, बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर होते. एलिव्हेशन भरपूर जास्त होतं, डिस्टन्स कमी पडलं आणि खऱ्या अर्थानं जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं
महत्वाची झेल. फलंदाज विशाल कोळी देखील इथे बाद झालाय. सातत्याने फलंदाजांना बाद केली जातात. याही षटकामध्ये परेशने मोठा धक्का दिलाय, विशालला बाद केलाय. संयमी फलंदाज विशाल होता, परंतु इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना तो देखील या मॅच मध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज शैलू मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावांचं टार्गेट आहे. 39 धावा जरी असल्या तरी या धावा कमी देखील नाही आणि या धावा जास्त देखील नाही. आणि या धावांवरून जर पाहिलं तर प्रकाश 11 खोचिवडे संघ या मॅच मध्ये फाईट करू शकतो आणि अगदी तो फाईट, तो संघर्ष मैदानावरती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज परेश बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये परेशच्या माध्यमातून राहिली आहे. 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट प्राप्त केली. फलंदाज विशालला बाद केलं आणि 1 धाव फक्त खर्च केलेली आहे या षटकामध्ये. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील, दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी शॉट थर्डला फिल्डर धावतात वेगाने, फिल्डिंग चांगली शॉट थर्ड मॅनला आणि इथे फक्त 1च धाव मिळेल. बॅटचा फेस ओपन झाला होता, बॅटची लिडिंग एज लागली होती, खऱ्या अर्थाने तितकासा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता आणि इथे 1च धाव मिळाली. गोलंदाज तयार. यावेळेस जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. परेश राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका केलाय परंतु फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? हो, पोहोचलेत. झेल देखील कंप्लीट केलाय. आणखीन एकदा का या मॅच मध्ये महत्वाची विकेट. सतीश बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. ऍक्च्युअल रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला लॉफ केला होता, परंतु एलिव्हेशन इथे देखील भरपूर जास्त मिळालं. डिस्टन्स कमी होतं आणि फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत आणि कमालीचा झेल. सातत्याने धक्के दिलेत. या षटकामध्ये परेशने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. निरंतर आणि सातत्याने तो चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. राजेशाही थाटामध्ये या षटकामध्ये परेश यांच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपल्या मनगटातील ताकद आपल्याकडे असली ना, खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या सामर्थ्याची आपल्याला भीती वाटत नाही. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर परेश गोलंदाजी करत असताना माझ्या समोर कोणता फलंदाज आहे, माझ्या समोर कोणत्या धाटणीचा संघ आहे, माझ्या समोर कोणत्या क्वालिटीचा फलंदाज आहे हे मला ठाऊक नाही. मी माझं सर्वोत्तम देणार आणि अगदी तेच या षटकामध्ये गोलंदाज परेश करतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सातत्याने विकेटची पडझड. नवीन फलंदाज रुपेश कोळी हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. जबाबदारीनं कामगिरी त्याला करावी लागेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतो. रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आणखीन एक चांगला चेंडू परेश यांच्या माध्यमातून. परेशने दबाव निर्माण केलाय, परंतु एकविरा स्पोर्ट नायगाव संघ मोठा संघ आहे. या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करावी हे सर्व ठाऊक आहे या टीमला. त्यामुळे हा सामना रंगतदार जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. खेळण्याचा प्रयत्न रुपेश कोळीच्या बॅट मधून आलाय. मोठा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो रुपेश यांच्या बॅट मधून. खऱ्या अर्थानं यंदाच्या हंगामामध्ये तितकासा फॉर्मात नसलेला फलंदाज आहे, परंतु या मॅच मध्ये तो रंगात आलाय. मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडूला समोर लॉफ केलं होतं, सरळ बॅटने लॉंग ऑनला हा चेंडू उडवलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज रुपेश कोळीच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 20 धावा. धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 19 धावा बनवायच्या आहेत.
12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. अगदी सोपं समीकरण आहे, परंतु इथून कठीण होऊ शकतं. त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. या षटकामध्ये दबाव निर्माण परेशने केला, परंतु रुपेशनं बंद झुगारले, कोंडी फोडली आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 30 मानव हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी या गोलंदाजाने केली होती आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईड यॉर्कर हा चेंडू होता, चेंडूला सोडून दिलाय आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय मानव यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू आलाय डॉट, समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा या मॅच मध्ये. एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाला बनवायच्यात. आतापर्यंत 4 विकेट बाद झालेले आहेत आणि इथून मधल्या फळीमध्ये भागीदारी करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. खऱ्या अर्थानं रनवे मध्ये थोडासा अडथळा जाणवला, स्वतःला थांबवलं गोलंदाज मानवने. युवा गोलंदाज आहे आणि या स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. शैलू सारख्या मोठ्या फलंदाजासमोर पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळाला. मानव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस देखील चेंडूला सोडून दिलाय, परंतु ऑफस्टंपच्या भरपूर जास्त बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 21 धावा. खूप चांगलं गुणलेखन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चेतन गवस असू द्या, नाही क्रिश यांच्या माध्यमातून देखील चांगलं गुणलेखन पाहायला मिळालं. इत्थंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. काउ कॉर्नर फेस ला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. मानव देखील जबरदस्त कामगिरी करतायत. या षटकामध्ये दबाव टाकावा लागेल. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या ना, तर शेवटच्या षटकामध्ये कोचिवडे संघ देखील या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. गोलंदाज तयार. रुपेशसाठी यावेळेस जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. आणखीन एक खराब चेंडू मानव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा. व्हाईट बॉल पाहायला मिळाला मानव यांच्या माध्यमातून. 39 धावा या मॅच मध्ये जर पाहिलं तर बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना संतोष भुवन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ असणार आहे वसई कोळीवाडा. हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक मिस्टेक करतायत. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय? यस, चांगला चेंडू टाकलाय मानवने. आणखीन एक चेंडू डॉट टाकलाय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिचिंग केली जाते आणि तिथून खऱ्या अर्थाने चेंडू टॉस होतोय, टेक ऑफ होतोय. पूल करण्याचा प्रयत्न आणि चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज पोहोचले नव्हते आणि त्याचमुळेच की काय ते चेंडू डॉट पाहायला मिळाला मानव यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्थिर आहे 23 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल उडवलाय, परंतु इथे फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत फिल्डर आणि कॅच देखील कंप्लीट झालाय. आणखीन एक धक्का. रुपेश कोळी बॅक टू द पेव्हिलियन. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय, नवरात्रीचा सण आयलाय. कारल्याचा डोंगर यो सजलाय, नवरात्रीचा सण आयलाय. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये मानव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दबाव टाकलाय फलंदाजांवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रुपेशने केलाय. रुपेशचा फटका फसला आणि महत्वाची विकेट या मॅच मध्ये मानव कंप्लीट करतोय. काय जबरदस्त कामगिरी प्रकाश 11 कोचिवडे या संघाची राहिलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये JNC 11 नायगाव संघाचा पराभव केला. या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना 38 धावा बनवल्या आहेत. 39 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि आतापर्यंत धावफलकावरती जर पाहिलं तर 23 धावा आणि षटक क्रमांक 3 सुरू आहे. मानव कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना आहे, परंतु इथं बॅटिंग करत असताना कमबॅक करावं लागेल. नवीन फलंदाज जर पाहिलं तर संघाचा कॅप्टन संजित कोळी मैदानावरती दाखल झालेला आहे. हो, खेळण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाही आहेत. एकदा मिळेल, सेकंडचा कॉल केला जाईल का?
परंतु फिल्डिंग चांगली झालेली आहे. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 24 धावा. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आतापर्यंत गोलंदाज मानवने खर्च केल्यात. जबरदस्त कामगिरी, पूर्णपणे दबाव टाकलाय. परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल, शैलूला करावा लागेल, कारण 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, मानव बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस गोलात टाकलाय, चांगला चेंडू पाहायला मिळाला, बॅटची एज आणि विकेट मिळाली आहे. दबाव टाकलाय एकविरा स्पोर्ट नायगावरती. आणखीन एक फलंदाज बाद. उठ उठ माऊली घट मांडलाय नवरात्रीचा सण आलाय नवरात्रीचा सण आयलाय नवरात्रीचा सण आलाय सकाळचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय सकाळचा डोंगर यो सजलाय थँक्यू. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता होती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाहीये, कारण 6 चेंडू मध्ये 15 धावा इथे बनू शकतात. चला स्पीडअप करा, भरपूर वेळ खर्च होतोय. प्रकाश 11 खोचिवडे संघ भरपूर वेळ तुम्ही घेतलाय. स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग सेटअप करा. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये नवीन फलंदाज सनी मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 स्वप्नील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्यात. मागील मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 21 धावा प्रकाश 11 खोचिवडे या संघाने बनवल्या होत्या. आणि ते जर पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्यात. हा सामना जिंकण्यासाठी जबरदस्त कामगिरी दोन्ही संघाने केलेली आहे. 39 धावा बनवायच्या होत्या. असं वाटलं होतं की टार्गेट लवकर पूर्ण होईल, परंतु गोलंदाजी चांगली प्रकाश 11 खोचिवडे संघाने केली. मानवने इम्प्रेस केलं. मागील षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. रुपेश कोहलीला बाद केलं आणि त्या षटकामध्ये शैलूची विकेटही मिळवली आणि खऱ्या अर्थानं भरपूर मोठा दबाव निर्माण केलाय या षटकामध्ये, कारण फलंदाज भरपूर जास्त डॉट चेंडू खेळले आणि इथून जर पाहिलं तर कॅप्टनला कमबॅक करावं लागेल. चला खोचिवडे संघ भरपूर वेळ खर्च होतोय. शेवटचा षटक आहे, अन्यथा तुम्हाला जर पाहिलं तर एक फिल्डर 30 सर्कल मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड करावं लागेल, कारण 3 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतला. याही पेक्षा जास्त वेळ खर्च केला तर एक फिल्डर तुम्हाला ऍड करावा लागेल. आज फायनलचा दिवस आहे, या स्पर्धेमध्ये अंतिम दिवस आहे. आपल्याकडे जर पाहिलं तर वेळ फार कमी आहे, त्यामुळे वेळेचं नियोजन करा. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला संजित कोई हा फलंदाज तुम्ही पाहताय. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आणि इथे जबाबदारी स्वीकारावी लागेल. 6 चेंडू 15 धावा, 15 धावा 6 चेंडू. एका बाजूला गोलंदाज स्वप्नील आणि त्यांच्या विरोधात संजित. स्लोअर वन, पहिला चेंडू अगदी खोलात टाकलाय. डिग आउट करण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. वा स्वप्नील वा, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. आणि इथे जर पाहिलं तर या चेंडूवरती संचितला शांत ठेवलाय. येणारे 5 चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 15 धावा. दबाव एकविरा स्पोर्ट नायगाव या संघावरती शिफ्ट झालाय, कारण मागील षटकामध्ये जो दबाव निर्माण केला होता ना, तो दबाव याही षटकामध्ये पाहायला मिळतोय. परंतु एकविरा स्पोर्ट नायगाव संघ लढवया संघ आहे, संघर्ष करणारा संघ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कशी बॅटिंग करावी हे देखील ठाऊक आहे या संघाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस जर पाहिलं तर रनवे मध्ये अडथळा स्वतःला थांबवलाय. चेंडू चुकला ना, खऱ्या तर रनअप चुकला ना तर चेंडू चुकतो आणि इथे जर पाहिलं तर गोलंदाजाने चांगला कंट्रोल दाखवलाय, स्वतःला थांबवलं. येणारे 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस कोलात टाकला होता. चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय, त्या ठिकाणी फिल्डिंग खराब आणि इथे 2 धावा मिळतील फलंदाज संजितला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26 धावा. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगतदार पाहायला मिळतोय. मॅच रंगली आहे, रंगवली आहे, मॅच बनली आहे, बनवली आहे, मॅच घडवत चालली आहे, घडवणारा मैदानावरती आहे आणि खऱ्या अर्थानं संजित कोहलीला ही मॅच घडवावी लागेल, कारण येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वेळ खर्च होते, खोचिवडे संघ भरपूर वेळ खर्च होते. प्लीज कोऑपरेट करा, सातत्याने सूचना द्याव्या लागतात तुम्हाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट.
मोठा फटका केल्याचा प्रयत्न सरळ बॅटनं समोरच्या दिशेने केलेत. काव कॉर्नर फेसला फिल्डर आहे त्या ठिकाणी एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. संजित मागे राहिलेत की काय, परंतु इथे धाव कंप्लीट केली जाईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 धावा धावफलकावरती. येणारे 28 धावा धावफलकावरती. येणारे 3 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता, 11 धावांची आवश्यकता, माफ करा 28 धावा धावफलकावरती बनल्यात आणि 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. संजित कोळी जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत आशा पल्लवित असतील एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या, कारण संजित कोळीकडे देखील क्षमता आहे. लास्ट वॉर्निंग असेल. खरं तर खेळाडूने डायरेक्टली पाणी घेऊन जायचं नाहीये, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. डायरेक्टली तुम्ही आयोजकांना संपर्क साधू शकता, परंतु भरपूर जास्त ऊन आहे, उष्णता आहे आणि जेव्हा जेव्हा पाण्याची गरज भासेल ना तेव्हा तेव्हा नक्कीच तुम्ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. इथे जर इक्वेशन जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 11 धावा. चला खोचिवडे संघ भरपूर वेळ घेत आहे. प्रकाश 11 खोचिवडे संघ भरपूर वेळ तुम्ही घेताय. प्लीज लगेच फिल्डिंग सेटअप करा, कारण भरपूर उष्णता आहे. जेव्हा जेव्हा खेळाडूंना पाण्याची गरज लागेल तेव्हा पाणी पुरवला जाईल, परंतु यानंतर आपण आयोजन कमिटी आपण लगेच पाणी मैदानावरती घेऊन जायचंय जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा. चला स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग सेटअप करा. खोचिवडे संघ, प्रकाश 11 खोचिवडे संघ लगेच फिल्डिंग सेटअप करा, कारण 4 षटकांचा आपण सामना खेळवतोय आणि जेव्हा 5 षटकांच्या सामन्याला जेवढा टाइम लागतो ना तेवढा टायमिंग या मॅचला झालेला आहे. एकविरा स्पोर्ट नायगाव संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. खरं तर मैदानावरती डायरेक्टली येऊ नका, आयोजन कमिटीशी आपण चर्चा करा. त्या ठिकाणी रुपेश कोळी आहेत, थोडी चर्चा करा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी निर्णय आलेला आहे, पॅनल्टी नाही. खरं तर यानंतर आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, यानंतर कोणत्याही खेळाडूने मैदानावरती जायचं नाहीये आणि जायचं असेल तर आपण पंचांची परवानगी घ्या, कारण आयोजन कमिटी आमच्यापर्यंत ज्या पद्धतीनं निर्णय देते ते पोहोचवणं आमचं कार्य आहे. आणि विकेट स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या संपादन केला आहे की काय, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे.
बीमर साठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे का? आणि ते जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठा फटका सनीला खेळता आलेला नाही आणि संधी होती सनीसाठी, परंतु हार्डलक टफलक एकविरा स्पोर्ट नायगाव संघ हार्डलक विशाल कोळी, शैलू, रुपेश कोळी, संजित कोळी, सनी जबरदस्त खेळ केला, परंतु